आज सकाळी मस्त हा पिंटरेस्टची फ्लोअर ड्रेस विअर करून मी तयार झाली. तर आज होता माझ्या गावी असतानाचं डे 6. आज सुद्धा आम्हाला फिरायला जायचं होतं आणि आम्ही आज आमच्या कुलदेवतांच्या दर्शनाला जाणार होतो, म्हणजेच येनकुळला. आणि तिथे जाताना वाटेतच दिदीचं गाव पण लागतं, तर म्हणलं एवढं जवळ आलोय तर तिला स्वामिनाला घेऊन बोलवूया. आणि हे बघा, आज परत आम्ही आमच्या स्वामिनाला भेटलो आणि तिला बघून ना सगळे खूप म्हणजे खूपच खुश झाले होते. तिच्यासोबत खूप मस्ती केली, खूप खेळलो तिच्यासोबत आणि तिथे थोडासा नाश्तासुद्धा केला आणि परत स्वामिनाला आम्ही टाटा बाय केला आणि आम्ही पुढे निघालो. आणि पुढे निघाल्यावर थोड्याच वेळात आम्हाला तिथे वाटेत ना आम्हाला छोट्या छोट्या खारुताई भेटल्या होत्या, ज्या खेळत होत्या, ते पण रस्त्याच्या एकदम बरोबर मध्येच. तर नंतर आम्ही आलो आमच्या भैरवनाथाच्या मंदिरात. आता ह्या मंदिराची पूर्ण माहिती, इथलं विशेष काय आहे, इथली हिस्ट्री काय आहे, ते सगळं तुम्हाला मी ऑलरेडी लाँग व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे आणि ते खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा. त्यानंतर आम्ही इथेच एका झाडाच्या सावलीत मस्त सगळे बसून खाली जेवलो. तिथून पुढे आम्ही गोंदवले महाराजांच्या समाधी मंदिर होतं तिथे आलो आणि तिथला जो ॲटमॉस्फिअर होता ना, खूप पीसफुल होता. खूप फ्रेश वाईब्स येत होत्या. मंदिराच्या आतमधलं शूट करायला अलाउड नव्हतं, म्हणून मी फक्त बाहेरचं शूट केलं. आणि तिथूनच पुढे ना थोरले श्रीराम मंदिर हे होतं आणि ह्याच्या मागे ना खूप सुंदर आणि छान अशी रिअल गोष्ट आहे, जी मी तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. आणि इथली जी राम लक्ष्मण सीताची मूर्ती होती ना, ती एवढी ॲडॉरेबल होती की असं वाटत होतं नुसतं बघतच राहावं. इथून आम्ही परत घरी जायला निघालो. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.